पुनश्च एकदा उपस्थित सर्व महिला माता भगिनींचं सहर्ष स्वागत करत मी निवेदक शुभम दरी आपल्या भेटीला घेऊन येतोय खेळ संगीत पैठणीचा। शुभमधुरी आले भाऊजी सन्मान करया बहिणींचा जीवा भावाच्या सख्या लढती कामान पैठणी जिंकण्याचा विसरून घरच्या चिंता आनंद घेऊया हसण्याचा विसरून घरच्या चिंता घेऊया हसण्याचा ऐकून रवी नौखाणी गोडवा वाढतो नात्यांचा धमाल मस्ती नाच गाण्याचा धमाल मस्ती गाण्याचा धमाल मस्ती नाच गाण्याचा सोहळा सजला हा खेळ रंगला पैठणीचा हा खेळ रंगला पैठणीचा हा खेळ रंगला हा खेळ रंगला हा खेळ रंगला पैठणीचा। आता ज्या ताई ज्या वहिनी ज्या भरी सहभागी होणार आहे त्यांनी पटकन उठायचं आहे आणि झटकन स्टेज करायचं। या चला उठा। हर्षाने पदरे डोले रंगत संगत आणायचा खेळाचा हा खेळायचा रंगत संगत आणायचा खेळाचा हा खेळायचा हा 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 खेळ खेळूया मानाच्या पैठणीचा खेळ खेळूया मानाच्या पैठणीचा खेळ खेळूया मानाच्या पैठणीचा खेळ खेळूया मानाच्या पैठणीचा खेळ खेळूया मानाच्या पैठणी। पण गणपती बाप्पाची आळवणी करायची का? तुझ सुख करता तुझ दुःख धरता अवघ्या दिनांच्या नाथा तुझ सुख करता तुझ दुःख धरता अवघ्या दिनांच्या नाथा असा मोरया रे कृष्ण विठ्ठल गणपती कृष्ण विठ्ठल मारुती। कृष्ण विठ्ठल गणपती कृष्ण गणपती। एक दोन तुम्ही काय केला? कमरेवर हात घेतला नाही ना? यांनी गाणे हा ताई तुम्ही वाजवता अजून ऑडियन्स सांगायचं एकाच वेळी मी सगळ्या वेळा 1 2 3 4 5 6 ग्रीन ग्रीन हा तुमच्या आज घामाचं पैसे मिळते ना। कृष्ण विठ्ठल गणपती कृष्ण विठ्ठल गणपती। ट्रायल संपली तुम्ही खेळाला मागे या ना। ओके ट्रायल संपली गेम स्टार्ट। कृष्ण असू दे पहिलंच कन्फ्युज झाले ते। कृष्ण कृष्ण गणपती। तेजस्वी लोग हैं हमारे पास। तुम्ही विठ्ठल गणपती जावा चला त्यांच्यामध्ये जॉईन। शिकलेल्यामध्ये ऍड कोणी करायचं नाही। समजा तुमच्यामध्ये संख्या वाढली तर मी तुमच्यामध्ये विठ्ठल गणपती कृष्ण विठ्ठल गणपती कृष्ण गणपती विठ्ठल विठ्ठल 35 या 35 ही ताईंसाठी जोरदार काय वाजवायचं। ओके आता ज्यांना संधी पाहिजे आउट झाली त्यांनी या, कारण बऱ्याच जणांचे पडलेले चेहरे बघितल्यानंतर माझे पुढचा कार्यक्रम करूची इच्छाच नाही। या या ज्यांना संधी पाहिजे त्यांच्यात मिसायचं नाही। आउट इन इन 1 2 ताई वाजवते तुम्ही बाकी सगळ्या ताई जॉईन व्हा चला जोरदार। आता पुढचा गेम तळ्यात म्हटल्यानंतर मळ्यात मळ्यात एकदम उडी मारायची। मळ्यात तळ्यात मळ्यात
तळ्यात तळ्यात. तुम्ही दोन्ही पायानं जर उडी मारली तर दोन्ही पायाने आउट करणार. एका पायानं जर उडी मारत असेल तर एक पायानं जरी मागे गेला तरी आउट करणार. कारण दोन्ही पायाने खेळायचा खेळ आहे. त्यांच्या माहितीसाठी सांगितलं. चलो 1 2 3 स्टार्ट. चला तळ्यात. कैसा लगा मेरा मजाक. काही बात येते. दोन्ही पायानं मागे. तुम्ही एकच टाकला ना. ओके एकच टाकला. कशाला हो एकच टाकला. चला 1 2 3 स्टार्ट. मळ्यात तळ्यात मळ्यात. एकदम उडी मारायच्या. लेट झालं तरी आउट. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. एक पाय सगळे जोरदार. आता परत हाफ सर्कल. पटकन फास्ट. परत हाफ सर्कल. बघा मी जिंकल्यानंतर जसं तुम्हाला पाठवतो ना तसंच पटपट हाफ सर्कल मध्येच उभं राहत जा. आता मी या बाजूने एक एक घेत होतो त्यामुळे ही जागा खाली होती. हा वेळ तितका आपला वाचेल. हाफ सर्कल पटकन. घरात काम मिळून केल्यावर होतात लवकर. मी चिरते भाजी. भूषण लावतो कुकर. निलेश गावकर. माईक द्या. उकडं घ्या. मंगळसूत्राच्या 2 वाट्या एक माहेर आणि सासर. मंगळसूत्राच्या 2 वाट्या एक माहेर आणि सासर. निलेश रावांचं नाव घेते पारपोली ग्रामविकासाच्या मंडळाच्या 25व्या वर्धापनाच्या दिवशी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद जय महाराष्ट्र. घरी आले पाहुणे. त्यांच्यासाठी केला चहा. त्यांच्यासाठी केला चहा. घरी आले पाहुणे. घरी आले पाहुणे. त्यांच्यासाठी केला चहा. त्यांच्यासाठी केला चहा. त्यात किसून किसून टाकला आला. त्यात किसून किसून टाकला आला. मला पण काहीतरी सुचून जुळून जायला पाहिजे ना. त्यात किसून किसून टाकला आला. त्यात किसून किसून टाकला आला. टिंब टिंब रावांचं नाव घेते. निलेश रावांचं नाव घेते. नशीब रिकाम्या जागा तरी भरल्या. निलेश रावांचं नाव घेते. निलेश रावांचं नाव घेते. हात असं करा. असं करा. असं झुकेगी नाही साल. या हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी. विजयरावांचं नाव घेते. भावजी राहिले उपाशी. सुजाता अमोल तेजन. दोन्ही काही बाजूला घ्या. उजवी. मंगलदेवी मंगल माते वंदन करते तुला. अमोल रावांचे नाव घेते. अखंड सौभाग्य दे मला. वा ताई खूप छान आवाज आहे. अगदी एखादी कविता ऐकल्यासारखं आम्हाला वाटलं. तुम्ही कवी आहात त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. चांदीच्या ताटात ठेवली होती बर्फी. अविनाशचं नाव घेते. वर्धापन पिक्चर आला उर्फी. शुभदा शशिकांत तेजा. मंदिरात वाहते फूल आणि पान. शशिकांतचं नाव घेते. सर्वांचा ठेवून मान. अरे वा मस्त. पुढच्या काही. अपेक्षा प्रशांत जोशी. अपेक्षेपेक्षा जास्त भारी उकडा घ्या. हातात घालतात तो हिरवा चुडा. प्रशांत रावांचं नाव घेते. मला रोज देतात ते बिस्किटचा पुडा. कसलं कसलं देतात. आव पण कसलं गुड डे. हो सो ब्युटिफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव. उकडा सांगू मी. घ्या. आता सीझन कसला चालू आहे. आंब्याचा ना. आंब्याचा आपण उकडा घेऊया. आपल्याला आंब्याचं काय देऊ. काचेच्या बशीत. काचेच्या बशीत आंबे ठेवले होते कापून. आंबे ठेवले होते कापून. काचेच्या बशीत आंबे ठेवले होते कापून. काचेच्या बशीत आंबे ठेवले होते कापून. टिंब टिंबराव बसले रुसून. अजितराव बसले रुसून. मग बाजूच्या पोरांनी खाल्ले चाटून पुसून. बाजूच्या पोरांनी खाल्ले चाटून पुसून. बाजूच्या पोरांनी खाल्ले चाटून पुसून. धपाटेला आणि घालून लागले. पावणाईच्या मंदिराला सोन्याचा कळस. नितेश रावांचं नाव घेते. सर्वांपेक्षा सरस. सरस. मला वाटलं नितेश रावांचं नाव घ्यायला मला आले आळस. पुढे. संसारात करायचं आहे मला परमार्थ. शंकररावांचे नाव घेते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी बोलायचंय. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्ही सौ प्राजक्त पांडुरंग गुरव. हा जावा 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 गुरव ना जावा जावा तेज मग इथं गुरव कुठे ऐकलेलं. हा तुम्ही जावा जावा हा मग एकत्र जावा चला. घालते वाचून पांडुरंग रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून. जो कोणी टाळ्या वाजवणार नाही त्याचं रेशन कार्ड बंद होईल. सरकारी साडी नेसते फॅशनची पदर लावते साधा साडी नेसते फॅशनची पदर लावते साधा श्यामरावांचे नाव घेते मी तुमची राधा. यामध्ये मुंबई पर्यंत ही राधा पोहोचवा. पुढे वा पुढच्या काही माझे नाव सौ रेश्मा उमेश बिर्जे. हा यमुनेच्या तीरी कृष्ण वाजवतो बासरी उमेश रावांचे नाव घेते तेजम. हा मंगळसूत्र आहे सौभाग्याची खून अजय रावांचं नाव घेते तेजमांची सून. मला वाटलं विनोद केला तर तुझं करेल आता खून म्हणतो. मी सौ प्रणाली प्रमोद गुरव. हा रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास प्रमोदरावांचं नाव घेते होम मिनिस्टर दिवशी खास. वा नमस्कार. सौ अनुष्का नमस्कार. आजच्या ठळक बातम्या पुढे. फुटबॉल म्हणून सांगतो एका वेळी एकच कृती. बास्केटबॉल हातवर क्रिकेट फुटबॉल बास्केटबॉल फुटबॉल. हा पटकन फुटबॉलच्या वेळी हात क्रिकेट फुटबॉल बास्केटबॉल क्रिकेट फुटबॉल बास्केटबॉल क्रिकेट बास्केटबॉल. पायवर गेला. आणि फुटबॉल बास्केटबॉल क्रिकेट फुटबॉल बास्केटबॉल क्रिकेट फुटबॉल बास्केटबॉल क्रिकेट बास्केटबॉल. नाही कोणाच पाय यांच्यासोबत कुस्ती खेळायची. थांबा हे नको हात पकडा सोबत. हा तुम्ही हात पकडा यांचा. म्युझिक थांबल्यानंतर ज्या ताई अशा अवस्थेमध्ये बघा ज्या ताई अशा अवस्थेमध्ये समजा बाहेर काढलेली असेल कोणीच बात नाही पायाखाली जमिनीवर पडलेली असेल तरी आउट पण पास करत असताना कोणीच आउट होणार नाही. अशा अवस्थेमध्ये ज्या ताई 2 सापडतील ते या फेरीमध्ये बाद होतील. गणराया ताराया. या वर्षी ना चतुर्थीला 21 मोदकांचा नवस करा. पुढच्या वर्षी 100% मागे जा मागे जा मागे जा. इकडे बसा तुम्ही बस. मानाची जागा देतो. या
साप घेऊन यायचंय, त्याच्या हातात पिन असेल त्याचाही वाचला तेच करायचं साप. दाखवा सगळ्यांनी चाप, सगळ्यांकडे चाप आहे का? पिन जर कोणाकडे असेल तर बघ. हे बघ, पळत पळत जावा आणि छोट्या मुलाला खुर्चीत आणून बसवा. तुमच्यासाठी म्हणून कमरेचा बेल्ट घेऊन या. बाय बाय टाटा. कोणाला जितकं जोरात हसता येईल तितकं जोरात हसायचं. कसं वाटलं? काय समजले? सगळे व्यायाम पैठणीच्या खेळात होता. कुठच्याही अवयवाचा आधार न घेता हा गेम आपल्याला खेळायचा आहे. बघूया टॉप 6 मध्ये कुठच्या ताई पोहोचतायत आणि तुमची वेळ सुरू होते आता. पहिल्या धाराच्या प्रेमानं झाला, पहिल्या धाराच्या प्रेमानं झाला, कालीच केलंय बात, अरे कालीच केलंय बात. पोलिसा चुकत पातली तिला भाव्याचं लागलंय ना, पोलिसा चुकत पातली तिला भाव्याचं लागलंय ना. विजेता तो तुमच्यामध्ये असणार. आताची गोष्ट आहे की पैठणी राहू द्या पण कुठचं ना कुठचं तरी बक्षीस तुम्हाला भेटणार. बरोबर? समोर बघा. दशावतारी नाटक कधी बघितलं? हा बघितलं? हा गावाला आल्यावरतीच ना. राक्षस बघितला कसं असतो? हा तुम्हाला अर्ध्या मिनिटाचा वेळ असेल, अर्ध्या मिनिटामध्ये तुम्हाला राक्षसाचा अभिनय करायचा. या ठिकाणी मी स्टॉपवॉच चालू करतोय. तुमची वेळ सुरू होते आता. माईक प्रेक्षकांच्या
टणटण वाजलं मटण शिजलं, टणटण वाजलं मटण शिजलं, आडन धुकतिया हरी घर में एक ही नारा गूंजेगा। अरे भारत का बच्चा एक 2 3 4 5 6 7 8 गुण, दुसऱ्या ताईंना 8 गुण, तिसऱ्या ताईंना मागच्या पण ठेवले का दोन्ही साईडला लागले पाहिजेत। एका 5 6 7 8, दुसऱ्या ताईंना 8 गुण, तिसऱ्या ताईला 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 8 9 10 गुण आणि शेवटच्या ताईंना 1 2 3 4 5 6 7 8। आता थोडी म्युझिक थांबू, उठा मुलींनी उठा, खुर्च्या बाजूला ठेवा, खुर्च्या बाजूला घ्या, थांबा, चाप अजिबात वरात द्यायचे नाही, मागायचे होते, थांबा थांबा। यांचा विश्वास आहे तुमच्यासाठी काही करू शकतील या पोरी, त्यांच्यासाठी काही कराल, काही म्हणजे सांगतो काय करायचं ते। हे चाप ज्यांचा फुगा फुटला त्यांनी एक फुगा हातात घ्या। चला स्टार्ट। फक्त माझी रिक्वेस्ट आहे तुमचा, नो व्हिडिओ व्हायरल करू नका, तर लोक माका गाडी घालतो। आता मी एका सांगलेल्या लोटांकडे घाला, हे गुणांसाठी काही करतात
आणि नंतर मग आम्हाला युट्यूबवर ट्रोल काय केलं, काय व्हिडिओ करून घेतात त्यांच्याकडनं. मी सांगितलेलं काय ह्या करा म्हणा, लावल्यात तर ह्या माझा बोलला पण लावा ते का जॉईन करून. मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की कृपया आपण पुढे यायला हरकत नाही. एक माहिती समोर येतोय. अच्छा, पैठणीच्या खेळामध्ये 6व्या क्रमांकाचं बक्षीस आहे आणि 6व्या क्रमांकाच्या विजेत्या आहेत 24 गुणांसहित केतकी आई. जोरदार टाळ्या. 6व्या क्रमांकाचं बक्षीस त्यांना द्यायचं आहे. कोणाला जर गुणांकनामध्ये काही कमतरता असेल तर याचं म्हणणं माझ्याकडनं फोटो घेऊन घ्यायचा आहे. म्हणजे कोणाला जर कन्फ्युजन असेल तर फोटो मारून तुमच्याकडे ठेवायला हरकत नाही. क्लिअर कट सगळे गुण यामध्ये लिहिलेले आहेत आणि युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकता उद्या की कशा पद्धतीचं गुणांकन होतं. 24 गुण 6व्या क्रमांकाचं बक्षीस विजेते आहेत. 5व्या क्रमांकाचं बक्षीस ताई अहवाल आहे तुमचे. हा बोलवा तुम्ही. या पुढे या, पुढे इकडे या, इकडे या. हो इकडे या, बोलवा. अर्जुनराव या. काय मस्त लक्ष केलं तुम्ही. या. लव्ह मॅरेज ना. थोडं अर्जुनरावांना वाटते. आणि या साईताईंचे मिस्टर जवळपास कुठे उपस्थित असतील तर त्यांनी पुढे थांबायच्या, कारण ते आल्याशिवाय बक्षीस नाही देणार आहे. हा अर्जुनराव कुठे. ओके. हा अर्जुनराव या, इथे 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 माझ्याकडे असं काय. हा माईक पकडायचा. नाही नाव अजिबात नाही घ्यायला सध्या. कुठे राहतो, मुंबई की इकडेच. डोंबिवली. ताईनं ना एक सुंदर प्रपोज करायचंय. ताई बघा किती खुश झाल्यात. पहिलं प्रपोज मी केलं ना, आता करू बघ असं म्हणतात. या 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 या, पुढे 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 या, पुढे तुम्ही पुढे या. हा आता त्यांना काय विचारताय. प्रपोज गाणं म्हणा, लव्ह सॉन्ग म्हणा. चला ताईंसाठी एक लव्ह सॉन्ग म्हणायचं. कुठचं बिंदास कुठचंही. अहो दादा मस्ती मजा आहे. प्रेमाने ताईनं काय म्हणता तुम्ही, कशी हाक मारता. वा, दादांसाठी जोर जागा. वा इथेच थांबायचं दादांनी. 5व्या क्रमांकाचं बक्षीस विजेते आहेत 25 गुणांसहित ममता गवस. हा त्यांच्यासाठी जोरदार आहे. ताई आले तुमचे. नाही मोबाईल आणला तिकडे नेटवर्क प्रॉब्लेम आहे, काय आणखी मजा केली असते. बक्षिसाची साडी बाहेर काढायची होती. हा नंतर पहिल्यांदा जाता येत तुम्ही नॉर्मल द्या, नंतर मग विजेते आहेत कोणाला असते. चौथी रेश्मा बिर्जे यांना मिळणार होता, पण विजेते आहेत रसिका गावडे. गुण आहेत 32. ताईंसाठी खरंच जोरदार आहे. पैठणी त्यांना मिळो किंवा न मिळो, पण माझ्या नजरेतून पैठणीच्या विजेते खरंच ती आहे. कारण उत्स्फूर्त काय माहितीये, पैठणीच्या खेळामध्ये जितके महिला उत्स्फूर्त असतील ना तितका पारपुलीची पीटी उषा. हा क्या बात है. वा 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 मस्त मस्त. तिसरा नंबर आणि विजेते आहेत रेश्मा बिर्जे. यांना मिळणार होता, पण जातोय 33 गुणांना
दिशिता गुरव 33 गुण दिशिता गुरव. आलेत बोलवा चला. कुठे? अरे हा दादा, ताईंसाठी एखादं प्रेमगीत गायचं. नाही ना, प्रेमगीत आधी प्रेमगीत हम तेरे बिन. हा घ्या, मी हिंट दिली तुम्हाला. हम तेरे बिन भी रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा. बिना क्या वजूद अभी तुम हो. क्या बात. वळतोय द्वितीय क्रमांकाच्या बक्षिसाकडे. गुण आहेत 37 आणि विजेते आहेत शीतल बिर्जे. यांना मिळणार होता, पण विजेते आहेत रेश्मा बिर्जे. यांना देणार होतो, पण मी रेश्मा बिर्जे यांनाच देतोय. जोरदार टाळ्या. आणि आजची पारपुली ग्रामविकास मंडळाच्या वतीनं रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं रंगलेली आजची मानाची पैठणी ज्यांच्या खांद्यावर जाते. खर तर शीतलताईनं ती मिळणार होती, पण त्यांच्या अहोंचा आताच मला कॉल आला की त्यांनी सांगितलं अख्ख्या कपाट माझ्याकडे भरलेला असा, तू उगाच नासाडी करू नको, ती दुसऱ्याला कोणाला तरी देऊन टाक. त्यामुळे ताई ही पैठणी आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. त्यामुळे ही पैठणी त्यांनी सुचवलेल्या नावाला, आता यांच्यावर जाऊन भांडशात हा, असं काही नाही, त्यांनी सुचवलेल्या नावाला मी जाहीर करतोय. ते नाव आहे आजच्या पैठणी स्वीकारणाऱ्या, सन्मानित होणाऱ्या स्पर्धकाचं जोरदार टाळ्या देऊया. शीतल बिर्जे. आपली जी साडी आहे बक्षीस स्वरूपाची ती आपल्या खांद्यावर परिधान करायची आहे. 1 नंबर मिडलला या, मध्ये या, 2 नंबर बाजूला सरका, 3 नंबर या बाजूला या, मागे थोडं मागे 1 नंबर मध्ये, 2 नंबर या बाजूला, 3 नंबर या बाजूला, मागे सरका. 3 नंबर कोण? 3 नंबर कोण होतं? हा तुम्ही या साईडला. अहो 3 नंबर या बाजूला. हा 4 नंबर कोण होतं? तुम्ही या बाजूला. 5 नंबर, हा 6 नंबर. ओके ठीक आहे. मिडलला 1 नंबर आला पाहिजे. मंडळाचे सगळे पदाधिकारी या मागे या, थोडं हा कव्हर करा. आता ग्रुप फोटो घ्यायला हरकत नाही. या थोडं पुढे सरका. पाऊस पडला पाहिजे, अजून मला आवाज येत नाही, मगाशी जो आवाज येत होता. धन्यवाद. त्यांचा एक सर्वांमध्ये नारळ आणि श्रीफळ देऊन आपल्या मंडळाच्या गावकर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी धुरी सरांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करावे. खूप उत्कृष्टरित्या आपल्या म्हणजे पुऱ्या गावाचे त्यांनी मनोरंजन केलेले आहे, तर त्यांना मी आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या पूर्ण टीमने पण पूर्ण चांगल्या प्रकारे साथ दिलेला आहे.
एक आपलं मनोरंजनाचं पूर्ण जसं आम्हाला हवा होता तसा तो कार्यक्रम झालेला आहे. खूप खूप धुरी सरांचे म्हणजे हार्दिक अभिनंदन करतो. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आमचं मनोरंजन केलेलं आहे. याच्यासाठी पारपोली ग्रामविकास मंडळाने